विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागेच्या ऐवजी गंगेचं पाणी वापरल्याचा आरोप होतोय। महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हा आरोप केला आहे। मंदिर समितीचा निषेध करत अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागा नदीचं पाणी वापरण्याऐवजी गंगेचं पाणी वापरलं जात असल्याचा आरोप होतोय। महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हा आरोप केला आहे। वारकऱ्यांचा अपमान असल्याचं म्हणत अंकुशराव यांनी मंदिर समितीच्या कृतीचा तीव्र निषेध केलाय। दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीवर नियमावलीनुसारच अभिषेक केला जातो असं पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणाऱ्या चंद्रभागेचं पाणी डावलून मंदिर समितीनं तमाम वारकरी भक्तांचा म्हणजे अपमान केलेला आहे। उत्तर प्रदेशवरनं ही शिळ्या पाण्यानं त्या विठ्ठलाला आंघोळ घातली जाते। लवकरात लवकर मंदिर समितीनं चंद्रभागेचं हे पाणी पूजेला अभिषेकाला नाही तर चालू केलं तर आम्हाला ती सगळे पाणी आणून त्याच पाण्यानं पहिल्यांदा त्या सदस्याला अध्यक्षाला आंघोळ घालणार, त्यानंतर तर नाही ऐकलं तर पूर्ण राज्यातला वारकरी समाज घेऊन आम्ही मंदिरात घुसणार। विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या मूर्तीस जो अभिषेक केला जातो तो अभिषेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी दिलेल्या नियमावलीतच आम्ही रोज करत असतो। गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो, त्यामुळे निश्चितच कुठल्याही पावित्र्याचा भंग झाला नाही।